भरली वांगी म्हटलं की तोंडालाच पाणी सुटतं, पण मेहनतही तितकीच घ्यावी लागते. तर जास्त मेहनत न घेता एकदम झटपट पण झणझणीत अशी भरली वांगी आज आपण बनवूयात. जास्त वेळ न घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. तर सगळ्यात आधी वाटण लागणार आहे. त्यासाठी एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे कच्चे न घेता व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचेत. कच्चे शेंगदाणे वापरायचं शक्यतो टाळायचं, कारण भाजीची टेस्ट पूर्ण बिघडते. आता एका कढाईत ते आधी भाजून घेऊया. बऱ्याचदा आपण काय करतो की शेंगदाणे बाजारातून आणल्यानंतर आपण भाजूनच ठेवतो, पण त्यामुळे भाज्याही अगदी झटपट बनतात. शेंगदाणे भाजल्यानंतर अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे, तेही भाजून घ्यायचं. भाजताना ह्यामध्ये तेल अजिबातच टाकायचं नाही आहे. लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजल्यानंतर एक चमचा धनेपूड घ्यायची आहे. पूड नसेल तर पूर्ण धने येतात ते घ्यायचे, तेही एक चमचा घ्यायचे. आता शेंगदाणे आणि खोबरे आपण भाजून घेतलेलं आहे. तर वाटण्यासाठी वाटीमध्ये दिसणारं सर्व साहित्य आपण वापरणार आहोत. खोबरं व शेंगदाण्याचं मेजरमेंट तुम्ही समजलेच असाल, तर त्याचबरोबर एक मूठ कोथिंबीर घ्यायची आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी मेजरमेंट परत सांगते. अर्धा वाटी भाजलेलं खोबरं, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 मूठ हिरवी कोथिंबीर आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या. आणि आता 1 चमचा आपण धनेपूड घेतलेली आहे. ह्याऐवजी पूर्ण धने वापरले तरीही चालेल. अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडंसं जाडसर हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपल्याला असंच कोरडं वाटण लागणार आहे. थेंबरही पाणी आपण ह्यामध्ये घातलेलं नाही आहे. शक्यतो वाटण हे जाडसर असावं. आता हे वाटण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बघूया की वांगी कशी घ्यायची आणि कशी कट करायची ते. या भाजीसाठी छोटी किंवा मोठी दोन्ही वांगी वापरली तरीही चालेल. इथे मी मध्यम आकाराची 4 ते 5 वांगी घेतली आहे. वांगी कट करण्याआधी एका भांड्यात वांगी बुडतील इतकं पाणी घ्यायचं आणि ह्या पाण्यात अर्धा टीस्पून मीठ टाकायचे. मीठ व पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता वांगी आपण कट करून घेऊया. सर्वात आधी वांग्याची देठ काढून घ्यायची आहे. बनवलेलं वाटण आपण वांग्यामध्ये छान भरता येईल यासाठी वांग्याला कट देऊन घ्यायचा आहे. एक उभा आणि एक आडवा कट द्यायचा आहे. कट अर्धवट द्यायचा नाहीये. देठापर्यंत वाटण भरलं जाईल अशा पद्धतीचा कट द्यायचा आहे. वांग्याला बऱ्यापैकी काटे असतात, तेही काढून घ्यायचेत. त्यामुळे वांगी खाताना ते सोयीस्कर होतात. आता सर्व वांगी आपण जे मिठाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये टाकून व्यवस्थित धुवून घ्यायचे. यामधले वांग्याचं विषारी द्रव्य तर कमी होतंच, त्यापेक्षा त्याचं जे काळेपणा येतो तोही दूर होतो. आता वाटणात टाकायची अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट. आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून मसाले वाटणात व्यवस्थित मिक्स होतील, कारण ह्याच वाटणामुळे एकदम छान टेस्ट वांग्याने येणार आहे. मीठ ऑलरेडी वाटण करताना घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आत्ता ह्यात मी वापरत नाही आहे. वाटणामध्ये कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर जरी वापरलीत ना तरीही काहीच हरकत नाही आहे. काश्मीरी लाल मिरचीमुळे भाजीला सुंदर कलर तर येईलच, त्याचबरोबर इतकी लाल बुंद दिसते ना की तोंडाला सुद्धा पाणी येतं. आता हे वाटण कट केलेल्या वांग्यांमध्ये सर्वीकडनं भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित दाबून भरायचं आहे. इथे सगळी वांगी आता मी भरून घेते. तर सगळी वांगी भरून घेतल्यानंतर एका कढाईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल तापवून घ्यायचं. एक एक करून सगळी वांगी सोडायची आणि 4 ते 5 मिनटं तेलात परतवून घ्यायची. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता उरलेलं वाटणही यामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये 1 ग्लास गरम पाणीच टाकायचं. थंड पाण्याने भाजीचा कलर बदलतो, त्याचबरोबर चव देखील बदलते.
पाणी टाकल्यानंतर आपल्याला मसाला आणि वांगी छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता आपण याला एक उकळी देऊन घेऊया आणि जवळपास 8 ते 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचे. झाकण ठेवून शिजवली तर लवकर शिजतील आणि कढईवरती ताट जर तुम्ही ठेवणार असाल तर ते अर्धवटच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची जी तरी आहे ती उडणार नाही. थोडंसं मीठ घालून परत आपण एक झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटं लागतात वांगी शिजण्यासाठी. आता भाजी शिजते ना, तोपर्यंत जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी सपोर्ट करा. तुम्ही सबस्क्राईब केलं आणि आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे वांगी बनवता ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुमची रेसिपीजबद्दल जर काही सजेशन्स असतील किंवा सल्ले असतील ते कमेंट बॉक्समध्ये बघायला मला नक्कीच आवडतील. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छान रेसिपीसोबत. आणि तोपर्यंत छान छान खात राहा आणि मस्त मस्त आनंदी राहा.